हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आता गणपतीचं डेकोरेशन चालू होतं, तर आपला पहिला पार्ट तर मी अपलोड केलेला आहे। त्यामध्ये आमचं काही डेकोरेशन झालं नव्हतं, फक्त टाइमपास होता। लहान मुलं घरात असली की ते सांभाळून डेकोरेशन करणं खरंच खूप एक कठीणच गोष्ट आहे। तर काल आपण इथेच फक्त पडदे लावले होते आणि जे पाईप वगैरे आहेत त्या कनेक्ट केल्या होत्या। तर इथपर्यंत डेकोरेशन केलं होतं आपण आणि त्यानंतर आता जे आपलं पुढचं डेकोरेशन आहे तर ते आपण करणार आहे। तर मग चला करूया। तर इकडे वरती चाललेले आहेत तारा बांधून घेणं, कारण त्यावरती आपल्याला लावायचे आहेत पाने, म्हणजे जे हिरव्या पाने लावायचे आहेत, तर त्यासाठी घेतात ते तारा बांधून वरती। तर इकडे तारा बांधून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच पाने पण लावून घेतले, कारण नंतर व्हिडिओ घ्यायला विसरले होते। तर सर्व साईडून नंतर हे पानं वगैरे लावून घेतली आणि आमचा शिव मध्ये येतच होता, कारण तो त्याच्याशिवाय डेकोरेशन होणं इनकम्प्लीटच आहे, कारण आता सर्वात छोटा तोच आहे आणि मध्ये सर्वात जास्त पण तोच करतो। तर इकडे सर्व साईडून पाने वगैरे लावून घेतले। तुम्हाला जसं डेकोरेशन बनवायचं हे अगोदरच यांचं ठरलं होतं, म्हणजे ह्या वेळेस डेकोरेशन म्हणजे एक भाव आणि माझे मिस्टर आहेत, तर त्यांच्या मनाने चाललं होतं। शिवाजी दादा आणि माझे मिस्टर त्यांना करायचं होतं अशा प्रकारे डेकोरेशन, तर तेच करत होते। मी फक्त आता व्हिडिओ घेत होती, कारण त्यांना असं पाईपचं डेकोरेशन पाहिजे होतं। तर तेच दोघं जे काही केलं ते सर्व डेकोरेशन त्यांनीच केलेलं आहे। तर मस्त इकडे पाने वगैरे त्यांनी लावून घेतले। आपण फक्त आता जज करत होतो की म्हणजे कसं लावतायत, काय करतायत ते। तर तुम्ही बघू शकता इकडे पाने लावून घेतली, त्यानंतर त्यांचं चाललं होतं माळा वगैरे लावून घेणं, आणि छोटे घरात मुलं आहेत तर ते मध्ये करतायतच, चालूच आहे। म्हणजे एक येते तर एक जाते दुसरं, त्यांना सर्वांना सांभाळून हे त्यांचं डेकोरेशन चाललं होतं, कारण ते डेकोरेशन करून दुसरं येऊन खेचू पण शकत होतं। तर अशा प्रकारे त्यांचं डेकोरेशन कंटिन्यू चालूच आहे। डेकोरेशन करताना जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला कमीच वाटतं, म्हणजे असं हे लावाल तेव्हा वाटतं अरे हे असतं तर बरं झालं असतं, ते असतं तर बरं झालं असतं। डेकोरेशन करता त्यांनी किती वेळा काय आणलं जाऊन खाली, म्हणजे त्यांना वाटलं ते प्रत्येक गोष्ट जायचं, लगेच गाडी चालत जायचे, घेऊन यायचे, फेऱ्या घालून पूर्ण दिवस, म्हणजे आजचा पूर्ण दिवस जो आहे तो पूर्ण त्यांनी संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत हे डेकोरेशन चालूच होतं। त्यांच्या मनासारखं त्यांना डेकोरेशन करायचं होतं, तर त्यासाठी त्यांना जसं वाटेल तसं त्यांनी ट्राय करत लास्टपर्यंत ते डेकोरेशन रेडी केलंच। आणि आजच पूर्ण करायचं होतं, कारण उद्या येणार होते गणपती बाप्पा, तर त्याच्यामुळे आज रात्री पूर्ण कंप्लीट करून ठेवायचं होतं, कारण उद्या थोडा पण टाइम भेटणार नाही, कारण आमचा गणपती अगोदरच आलेला आहे। कारण ट्री गणेश असतो तर त्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी होतो आणि तो 2-3 दिवस अगोदरच येतो, त्यामुळे सकाळी आणायला जायचे वगैरे असं काही नसतं। सकाळी फक्त बॉक्स ओपनिंग होतं। बॉक्स ओपनिंग म्हणजे आम्ही रात्रीच बॉक्समधून काढून ठेवतो, फक्त चेहरा बघत नाहीये, झाकून ठेवतो आणि सकाळी प्राणप्रतिष्ठान करून पुन्हा त्याला म्हणजे चेहरा बघितला जातो। त्यामुळे आज पूर्ण डेकोरेशन कंप्लीट करायचंच होतं। तर आणि त्यात तुम्ही बघू शकता आमच्या 2 जणी मुली आहेत बाच्या छोट्या, तर त्या मधून सारख्या येत होत्या, आत बाहेर करत होत्या, त्यांना डिस्टर्ब करत होत्या, त्यामुळे त्यांना सर्व ॲडजस्ट करायचं होतं। मुलं पण बघायची होती आणि डेकोरेशन पण करायचं होतं। जसं जमेल तसं मग त्यांनी डेकोरेशन केलं, म्हणजे खूप छान असं वाटत होतं। खूप त्यांना मेहनत खूप लागली, कारण पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं डेकोरेशन करत होतो। आम्ही आता सिम्पल असं डेकोरेशन करतो, पण हे नाही, थोडंसं वेगळं करायचं होतं, त्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं मनासारखं होण्यासाठी खूप टाईम लागला, म्हणजे पूर्ण दिवस आज त्यांनी त्या डेकोरेशनमध्येच घालवलेला आहे। आणि पोरी पण त्यांना थोडं मधून हातात आणून देत होत्या, म्हणजे आणि थोडं डिस्टर्ब पण करत होत्या। आणि पाईप वगैरे सर्व त्यांना ताराने बांधून घेतलं होतं, कारण पुन्हा निसटलं नाही पाहिजे, खेचलं तर ते पडलं नाही पाहिजे, तर त्यासाठी पूर्ण साईडने तारानं वगैरे बांधून घेतलेलं होतं।
आणि बाकीचे पण घरातले कामं चालले होते, कारण खूप कामं बॅलन्स होते. पूर्ण हे बाकीचं डेकोरेशन झालं होतं. फक्त आता पुढे एक पट्टी लावायची होती फुलांची, तर ते लावायचं होतं. तर ते मी तयार करत होते पट्टी खाली बसून, म्हणजे ती लावण्यासाठी. आणि यांनी आतमधून म्हणजे ऑलमोस्ट 90% डेकोरेशन झालं होतं. थोडंसं राहिलं होतं, तर इकडे मी पट्टी पण तयार करत होती. मी डेकोरेशन करताना इथे कुठेच नव्हते, म्हणजे मी कामाला गेले होते. हे सर्व व्हिडिओ पण त्यांनीच केलेला आहे, फक्त मी त्याला एडिट केलं. त्यानंतर मी आल्यावरती ही पट्टी बनवली फक्त डेकोरेशनची, आणि ते त्यांनी मग नंतर लावलेलं आहे. फक्त एवढंच मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. या डेकोरेशनमध्ये माझी काही मेहनत नाही आहे, सर्व काही आहे ते सर्व यांनीच केलेलं आहे. फक्त एक ती जी फुलांची पट्टी दिसते तुम्हाला समोर, तेवढीच मी डेकोरेशनमध्ये पट्टी केलेली आहे. तर बाकी तर सर्व 99% कामं त्यांनीच केलेली आहे, दोघांनीच. म्हणजे बाकी सर्वांची मेहनत आहे, पण जास्त काम तर त्या दोघांनीच केलेलं आहे. मिस्टरांनी आणि जो भाऊ आहे शिवाजी दादा, तर त्या दोघांनीच केलेला आहे. नंतर सर्व बेडशीट वगैरे पण टाकून घेतली, कारण सकाळी आपल्याला काहीच टाईम भेटत नाही. खूप टेन्शन 8:30 म्हणजे गणपती बसवतो, कारण आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे जास्त टाईम नसतो. जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आम्ही करतो. तर आमचा शिवड्या बघू शकता तुम्ही कसा करतो, मधून मधून कसा दडून जात होता. तो तर काहीच करून देत नव्हता, मम्मीला सोडत नव्हता. आणि इकडे जर हारांचं पण काम चालू होतं एका साईडला, कारण सकाळी डबल हार पण लागतात ना, तर ते सर्व हारांची पण इकडे तयारी चालू होते. तर फायनली 99% डेकोरेशन झालेलं आहे. सगळं थोड्याशा साईडून लाइटिंग वगैरे फोकस वगैरे द्यायचा राहिलेला आहे, आणि आपलं आता हे थोडंसं बांधायचं वगैरे राहिलं. तर 99% डेकोरेशन झालेलं आहे. त्यानंतर आपलं जे डेकोरेशन झालं, जो फायनल लुक आहे तोही मी तुम्हाला दाखवते. तर मग तोपर्यंत जे राहिले ते आता आम्ही कामं करून घेतो, आणि त्यानंतर तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट डेकोरेशनची दाखवते. तर मग चला बाकीचे कामं आधी करून घेऊया, आणि जे राहिलेले कामं करून घेतल्यानंतर कसा लुक दिसतोय तोही बघा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये. काय हो, जास्त ताणलं का? असं वाटतंय थोडंसं ताणल्यासारखं. तुम्ही आता तारणच फिटिंग केलं या. तर रात्रीच्या 11:30 वाजता फायनली डेकोरेशन झालेलं आहे. तर कसं झालं बघू शकता तुम्ही, आणि आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.